हे बघा बाई, कसा दिसतोय आपला नवरदेव? कमेंट करून सांगा आपल्याला नक्कीच. हो, कसं वाटतंय मग? आज साखरपुडा आहे भाऊ. त्या साईडला बघा आपले फ्रेंड्स, तुषार भाई, नयन भाई. बऱ्याच वर्षानंतर आम्ही 7-8 वर्षानंतर आमची भेट झाली. पावडर लावायचं चालू आहे भाऊ आपल्या नवरदेवला. घ्या लावून घ्या. फोटो पण खूप महत्वाचा असतो आपल्यासाठी. हे बघा काहीच लाइटिंग लावली आपली. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि मस्त सकाळ सकाळीच फ्रेश होऊन गेलो, कारण आपल्याला आज धुळ्याला जायचं आहे. धुळ्याहून पुढे जायचं आपल्याला. एका फ्रेंडचं एंगेजमेंट आहे, साखरपुडा आहे, सो त्याच्यामुळे आपल्याला जायचं आहे. चला इकडं पप्पा ते पण येत आहेत, कारण मार्केटला कांदे टाकलेत आपले. सो चला निघूयात आपण. चला गाईज, निघालोयत आपण. पप्पा ते पण आले आहेत, कारण काल जे आपण कांदे काढलेत ना, कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं तुम्हाला, ते कांदे आपले आज मार्केटला गेले आहेत. सो पप्पा ते मार्केटला जातील. तिथं मग आपण एका फ्रेंडच्या घरी जाणार आहोत. बाईक तिथे लावू आणि नंतर मग त्याच्या बाईकने आपल्याला पुढे साखरपुड्याला जायचं आहे. सो चला निघूयात. चला भावांनो, पप्पांना मार्केटला सोडून आलो. मार्केटला नाही, ॲक्च्युली मी संतोषी माताला सोडलं पप्पांना. पप्पां ते तिथनं जाणार आहेत, कारण आपल्याला ह्या साईडला जायचं होतं. आणि इथं मध्ये आलो होतो बघा आपण, नदीमध्ये शंकर भगवानची मूर्ती बघा. खूपच छान प्रकारे मूर्ती तयार केलेली आहे या ठिकाणी, पाहू शकता. झुलता पूल येतो, ॲक्च्युली त्याला झुलता पूलच म्हणतात. झुलत नाही तो, नदीमध्ये बांधले असल्यामुळे त्याला ते नाव दिलेलं आहे. बघा खूपच अप्रतिम असा पूल धुळे शहराच्या मध्यभागी बांधलेला आहे. बघा तुम्ही, अतिशय सुंदर प्रमाणामध्ये बांधलेला आहे. आपण एकदम नदीच्या आतमध्येच आहेत. आता आपल्याला लगेच थोड्या वेळात मित्राकडे जायचं आहे. आय थिंक तो घरी एखादी माहिती नाही. लायब्ररीला जर असेल तर लायब्ररीला जाऊयात आपण, आणि तिथनं मग आपल्याला पुढे जायचं आहे. चला गाईज, आपण गांधी पुतळ्याजवळ आलो आहेत. बघू शकता तुम्ही, हा आपला धुळे शहरातील गांधी पुतळ्याजवळची तिरंगा आहे. छान दिसतोय. चला गाईज, आपण आलो होतो इथे. मित्र काही घरी नाही, डायरेक्ट लायब्ररीलाच आलेला होता तो. सो त्याच्याकडे आता इथे भेटायला आलो आपण. बघा येत आता वरतीचे, त्याला कॉल करू आपण, खाली बोलू थोड्या वेळातच. चला ठीक आहे. मग वरती बसलेला आहे तो, लायब्ररीला अभ्यास करतोय. त्याचा थोडंसं कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास चालतो, सो त्याच्यामुळे लायब्ररीलाच आलेला आहे तो. चला कॉल करू, त्याला बोलू आपण खाली. काहीच फ्रेंड सोबत निघालो आहे, त्याचीच बाईक घेतली आहे. आता थोड्याच वेळात आपण गावाला पोचणार आहोत. मित्र पण निघाला तिकडनं. मध्ये आलो होतो, एंगेजमेंटला जाताना मध्येच थांबलो. या ठिकाणी बघा आपलं धुळे मनमाड रेल्वे मार्ग जो आहे तो तयार होतो या साईडला. बघा अगदी आताच काम सुरू आहे. या साईडला सगळे पोल ठेवलेले आहेत. धुळे मनमाड जे रेल्वे मार्ग आहे आपला, तो या ठिकाणी सुरू आहे. बघा खूप छान काम होतं आहे. जर हा मार्ग जर कंप्लीट झाला ना, तर ग्रामीणमध्ये किंवा धुळे शहरातील लोकांना खूपच चांगली एक व्यवस्था होऊन जाईल या ठिकाणी. चला आता बराच वेळ पण झाला आहे. मित्र बघा तिकडे थांबलेला आहे बाईकवरती. सो आता आपण निघणारच आहोत थोड्याच वेळात. चला गाईच, मंडपात आलेलो होतो इकडं. बघा फ्रेंड्स पण भेटलेत. नाश्ता चालू आहे आपला, या पोहे खायला. नवरदेव अजून आलेलं नाही, येईल थोड्या वेळातच नवरदेव. दाखवूयात तुम्हाला आपण. बरीच गर्दी जमून गेलेली आहे बघा, सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत. चला आपण आता थोडासा नाश्ता करून घेऊयात. चला गाईस, नवरदेव मंडपाकडे चाललाय बघा. इकडं नवरदेव ड्रेस चेंज करायला आहे. नवरदेव वेगळीच कडे राहिला. नवरदेवचे बघा कलर आहे, हेच इकडं फ्रेश होत आहे या साईडला. बघा इकडं आपला नयन भाऊ. नमस्कार भाऊ, कटला आहे दांदार नाच का रे का भाई. कलर आहे ताडे, फेस वॉश चालू आहे ना.
नवरदेवले बाजूला ठेव दिला स्वतःच पहिले आवरे येणार हे का. नमस्कार भाऊ नमस्कार. कटला आहे भाऊ धांदर ना नसतात का तुम्ही मुकेश नागावना धुया ना बदाना नेर बदाना आम्ही क्लासमेट आहेत हां जैन्स नेरले एकत्र होतात ना आम्ही ज्युनियरले हां हां येत्या का काही मस्त तयारी होते यांच्यावाली. आमचा नवरदेव तयारी करून आला का काय दादा स्प्रे मारे ना निसता नवरदेवले सोडी तिथं स्वतःच स्प्रे मारे ना नवरदेव तयार होय की आमना नीट तयारी करा भाऊ नवरदेवने आपला. एक नवरदेव तयार झाला काहीच आपल्याला हे बघ सनस्क्रीन लावा द्यायला थोडासा. हो थांब रे नको एवढी काय करू तू गोवा शेतून साखरपुडा आहे. हे बघा बाई कसा दिसतोय आपला नवरदेव कमेंट करून सांगा आपल्याला नक्कीच. हो कसं वाटतंय मग आज साखरपुडा आहे भाऊ. बाई कॉंग्रॅच्युलेशन. चला बाई आता जातीलच थोड्या वेळात पावडर लावायचं चालू आहे भाऊ आपल्या नवरदेवला. घ्या घ्या लावून घ्या. चला गाईस निघूयात आपण आता. हाय गाईस सेल्फी पॉईंट चालू आहे बघा आपल्या इकडे. चला गाईस बोलवले नवरदेवला बाहेर चाललेत बघा आता. ल्या काढल्या लवकर फोटोशूट चालू आहेत भाऊ इकडे बघा. चला गाईस नवरदेव चालला बघा त्या साईडला बघा नवरदेव वरती चढतोय. बघा खेडेगावामध्ये सगळं गाव गोळा झालेलं असतं. एंगेजमेंट आहे तरी बघून घ्या किती गर्दी आलेली आहे या साईडला. नवरदेवचं झालं खाली आता नवरदेव खाली बसतोय बघा तिकडं. थोड्याच वेळात नवरदेव नवरी या साईडला बघा आल्यात वहिनीन त्या. चला आपला नवरदेव बघा त्या साईडला बसलाय. हा नवरदेव बसून गेला खाली. हे बघा काही त्या साईडला नवरदेव बसलाय. थोड्याच वेळात तो पण जाईल आता वरती. या साईडला बघा आपले फ्रेंड्स तुषारभाई नयनभाई. बऱ्याच वर्षानंतर आम्ही 7-8 वर्षानंतर आमची भेट झाली. मुकेशच्या एंगेजमेंटला आलेलो होतो इकडे. काहीच रिंग सेरेमनीचा कार्यक्रम चालू झाला आहे बघा या ठिकाणी. चला गाईज फायनली एंगेजमेंट संपन्न झाली आहे. चला गाईज या जेवणला मस्त तुला इकडं फ्रेंड्स पण बसले त्या साईडला. वाटलं गेलं आहे मस्तपैकी काय काय आपल्याला बघा. हे जेवणला आहे आता थोड्याच वेळात आपण बसणारच आहोत जेवणला बघा. सगळे मित्र पण बसले जेवणला कारण कसं फोटो पण खूप महत्त्वाचा असतो आपल्यासाठी. चला या जेवणला. चला गाईज एंगेजमेंट झाली आता गावाकडे निघतोय. मित्रांना भेटलो आता निघूयातच आपण. लग्नावरून आलो होतो नंतर इकडे गावात आलो. चला म्हटलं बाईकवरती आपलं रेडियम लावायचं होतं आपल्या यूट्यूबची जी ID आहे आपली ती आपण लावून घेतोय बघा. दुकानावरती आलोय. सो चला आता थोड्या वेळातच आता काम कम्प्लीट होईल आपलं. लावून घेऊयात आपण. कशा प्रकारे लागलं आपण बघूयातच.
बघू शकता मस्त दिसतोय छान. बॅक साईडला पण लावून घेतोय आपण. फ्रंट साईडला लावला या साईडला आणि बॅक साईडला पण सांगितलं आहे दादांना. इकडे पण एक मागे लावून घेऊयात आपण. बघा गाईस बॅक साईडला पण लागला. चलो गाईस कंप्लीट झाला बघा लोक. चला गाईज इकडे गावाला जायचं होतं पण उद्या परत आपलं धुळ्यामध्ये काम आहे. सो त्याच्यामुळे इकडे मावशींच्या घरी थांबून गेलो. आता मावशींच्याच घरी रात्रभर आणि उद्या परत आपल्याला गावाला जायचं आहे. उद्या थोडंसं काम निघालं आपलं त्याच्यामुळे इथंच थांबलो. या साईडला बघा आता मावशींच्या मुलाचं लग्न आहे ना, लाईटिंगा टाकायचं काम चालू आहे या साईडला बघा. घरावरती लाईटिंगा टाकतायत. सो ह्याच महिन्यात आपलं मावशींच्या मुलाचं लग्न आहे. सो त्याच्यामुळे थोडंसं काम पण चालू आहे बघा इकडे. सो चला आज आपण इथेच थांबणार आहेत मावशींच्या घरी. सो आज तर काही घरी जायला बनणार नाही. हे बघा गाईस याच्यामध्ये किती गुत्ता झाला आहे. सगळे एक 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 वायरी काढावे लागतात बघा. काढतायत काकान ते साईडला पूर्ण अटकून गेले ते एकमेकांमध्ये. त्याला एक 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 दोरी तिची हे असते ना वायर ती काढावी लागते बघा. सायंकाळचं वातावरण पण खूप छान झालं आहे. ह्या साईडला बघा लहान लहान मुलं आहेत ना, क्रिकेट खेळत आहेत. हे बघा इथे जागा आहे थोडीशी, त्याच्यामध्येच क्रिकेट खेळायचं काम चालू आहे त्यांचं बघा इकडं. चला आता आपण हे काम करून घेऊयात थोडंसं. तेच फायनली पूर्ण दोरी व्यवस्थित झाली बघा. सगळे वायर व्यवस्थित आपण काढलेत बघा. एक 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 वायर या साईडला कनेक्शन आहे आपल्याकडं आणि एक 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 दोरी निघाले आहेत बघा. या साईडला हो का मी ओके. चला या साईडला कनेक्शन आहे इकडं. सो आपल्याला इकडं जावं लागेल बघा. या प्रकारे एक 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 वायर खाली सोडले जाईल घराच्या. हे बघा काहीच लाईटिंग लावली आपली. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे दिसते लाईटिंग. आता एकदम छान प्रकारे मस्त दिसते. त्या साईडनं पण लावली आहे बाजूला. आता बॅक साईडला ते तिकडं तर काय जाता नाही ना, जाऊ दे आता नंतरच बघूयात आपण ते. चला काहीच जेवण झालं आहे आपलं. सो आता मस्तपैकी आराम करूयात. सो आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.